मायनरच्या नावावर जमीन आहे आणि तुम्हाला वाटतंय का ती जमीन विकता येते? अजिबात नाही. थांबा, 90% लोक इथेच चुकतात. बहुतेक लोक म्हणतात आई वडील आहेत ना, ते विकू शकतील. अजिबात नाही, चुकीचं उत्तर. कोर्टाच्या परवानगीशिवाय मायनरच्या नावावरची जमीन आई वडील सुद्धा थेट विकू शकत नाहीत. कायद्याप्रमाणे मायनर म्हणजे 18 वर्षाखालील मूल. त्याच्या नावावरची जमीन विकायची असेल तर पहिलं कोर्टाची परवानगी लागते. दुसरं, गार्जियन म्हणून कोर्टाकडून सर्टिफिकेट लागतं. तिसरं, ती विक्री मायनरच्या फायद्यासाठीच असली पाहिजे. आणि चौथं, कोर्ट समाधानी झाल्याशिवाय ही सेल डीड ग्राह्य धरली जात नाही. हे सगळं न करता तुम्ही जर ती जमीन विकली तर भविष्यात ती विक्री अवैध ठरू शकते. म्हणजे कायद्याने ह्या विक्रीचं काहीच अस्तित्व नाही. म्हणून जर तुम्ही मायनरच्या नावावरची जमीन विकत घेत असाल तर कोर्ट ऑर्डर बघा, गार्जियन सर्टिफिकेट चेक करा आणि सेल डीड नीट तपासा. नाहीतर उद्या तो मायनर 18 वर्षाचा झाल्यावर ती सेल डीड कॅन्सल करू शकतो. म्हणजे तुमचे पैसे वाया गेले. हा व्हिडिओ आत्ता त्या मित्राला पाठवा जो जमीन घ्यायचा विचार करतोय. कमेंट मध्ये मायनर असे लिहा. मी तुम्हाला कंप्लीट लीगल प्रोसेस फ्री मध्ये पाठवतो. अशा माहितीसाठी आत्ताच फॉलो करा, कारण ही माहिती तुमचे लाखो रुपये वाचवू शकते.